नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त कुरकुरीत आणि तोंडात रेंगाळणारे मेथीचे वडे घेऊन आले. आपण सगळे नेहमीच मेथीची भाजी बनवतो, मेथीचे पराठे बनवतो, पण आज जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया. हे वडे खास करून लहान मुलांना पण खूप आवडतात आणि एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा ते मागतात. ही जी मेथी तुम्ही बघताय ना, ती आमच्या गावाकडची गावरान मेथी आहे. ही लसणातली मेथी आहे, म्हणजे लसूण लावलेला आणि त्यात मेथी टाकलेली, म्हणून या मेथीला एक वेगळाच मस्त असा लसूणी सुगंध येतो. तर वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतली चिरलेली लसूण, त्यानंतर 20 ते 30 लसूण पाकळ्या घेतल्या, आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, त्यानंतर 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं जिरं घेतलंय आणि त्याचबरोबर थोडासा ओवा सुद्धा घेतलाय. आता या ठिकाणी मी 1 वाटी एवढा बारीक रवा घेतलाय आणि 2.5 वाटी एवढं चण्याचं पीठ घेतलंय. ओवा तुम्ही जास्त घेऊ नका, ओव्याची चव थोडीशी कडसर असते, त्याच्यामुळे ओवा थोडासाच घ्यायचा. जिरं तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. आता आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचंय, तर मी आलं टाकलं याच्यामध्ये सर्वात आधी, त्यानंतर आपल्या मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, त्यानंतर मी या ठिकाणी लसूण पाकळ्या ॲड केल्या त्याच्यामध्ये आणि आता शेवटी मी सर्वात जिरा ॲड केलं याच्यामध्ये. तर एवढंच साहित्य तुम्हाला ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, ज्याचं तुम्हाला वाटण करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वाटण करून घेता तेव्हा ते वाटण एकदमही तुम्ही बारीक करून घेऊ नका, मध्यम आकाराचं वाटण करून घ्या, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही. जेव्हा आपल्याला थोडं जाडसर वाटण ठेवायचं असतं तेव्हा मी मिक्सर चालू बंद करते, त्याच्यामुळे ते वाटण व्यवस्थित जाडसर तयार होतं. म्हणजे खूप जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही, अशा पद्धतीने ते तयार होतं. आता आपली मिरची इथे व्यवस्थित वाटून झाली नाही आहे, त्यामुळे मी इथे सुरीच्या सहाय्याने परत वाटण असं साईडने काढून घेतले आणि आता मी परत ते मिक्सरला बारीक करून घेते. तर मिक्सरला परत बारीक करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे ते वाटण तयार झालेलं आहे. असं वाटण तयार केल्यामुळे जे आपण वडे बनवतो ना, त्या वड्यांमध्ये खूप छान चव येते. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त मी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि जेवढी भाजी आपण जास्त घेतो तेवढंच आपल्याला साहित्य जास्त प्रमाणात लागतं, म्हणून मी साहित्य जास्त घेतलं आहे. तर आता ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली 3 ते 4 पाण्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातली जी माती आहे ती काढून घेतली आणि मग ती अशा प्रकारे व्यवस्थित चिरून घेतली आहे बारीक बारीक, कारण आपण वडे बनवतो तेव्हा आपल्याला बारीकच मेथी लागते चिरून घेतलेली. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लसणाची पात ॲड केली. लसणाची पात ऑप्शनल आहे, कारण की ती माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी ती घेतलेली. आणि हा ओवा जो मी घेतलेला तो ओवा मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता एवढी मेथी मी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला व्यवस्थित या मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मेथी इथे जास्त असल्यामुळे वाटणाचं प्रमाणाचं जे साहित्य आहे ना ते सुद्धा आपल्याला जास्तच क्वांटिटीमध्ये घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला मेथीच्या वड्यांमध्ये ती चव मिळेल मसाल्यांची. आता या ठिकाणी मी पाव चमचा एवढीच हळद टाकली आहे, जास्त हळद टाकलेली नाही आहे, नाही तर त्याला हळदीचा रंग येईल आणि वडे पिवळे बनतील, म्हणून पाव चमचा एवढीच हळद टाकली आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकला आहे, लाल तिखट मसाला 1 चमचा टाकला आणि गरम मसालासुद्धा 1 चमचा मी टाकला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तर मी इथे चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. आता जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स करून घेतो तेव्हा आपल्याला मग त्याच्यामध्ये जो रवा आहे, आपण बारीक रवा घेतलेला तो सुद्धा ॲड करायचा आहे. तर मी इथे 2 ते 2.5 वाट्या एवढं चण्याचं पीठ ॲड केलं आहे आणि त्यानंतर बारीक रवा ॲड केला आहे. तर बारीक रवा ह्यासाठी असतो की आपले जे वडे आपण बनवतो ते थोडे खुसखुशीत आणि कुरकुरीत बनावे, म्हणून बारीक रवा आपण या ठिकाणी घेतो. तर मी इथे 2.5 वाट्या एवढं चण्याचं पीठ घेतलं आहे आणि बारीक रवा 1 वाटी घेतला आहे. आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर मी एक गोष्ट यात टाकलेली नाही आहे, ते म्हणजे लिंबू मी या ठिकाणी पिळलेलं नाही आहे. लिंबू आपण यासाठी टाकतो की जो मेथीचा कडवटपणा असतो तो लिंबाने जातो. तर मी इथे अर्धा लिंबू इथे तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही याच्यामध्ये पिळून घ्या, जेणेकरून तुमच्या मेथीतला जो कडवटपणा आहे तो दूर होईल. म्हणजे आपण जेव्हा हे पीठ व्यवस्थित मिश्रण मळून घेतो तेव्हाच तुम्ही ते लिंबू टाकायचं. आणि जर कोणाला थोडंसं गोड पदार्थ आवडत असेल तर ते गूळसुद्धा लिंबासोबत या ठिकाणी ॲड करू शकतात आणि त्यानंतर हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घेता येईल. पीठ खूप जास्तही मळायचं नाही, खूप जास्तही पातळ झालं नाही पाहिजे, नाही तर वडे व्यवस्थित बनत नाही. आणि जर सभागती तुमचं पीठ पातळ झालंच तर तुम्ही थोडंसं अजून चण्याचं पीठ त्यामध्ये ॲड करा आणि पुन्हा ते पीठ मळून घ्या, जेणेकरून तुमचे वडे व्यवस्थित बनून येतील. आता मी या ठिकाणी हातावर तेल लावलं आहे, जेणेकरून मला वड्यांचा जो शेप आहे तो व्यवस्थित देता येईल आणि वड्यांचं पीठ हाताला चिकटणार नाही, त्याच्यामुळे मी तेल लावून घेतलं आणि आता वडे बनवायला सुरुवात केली. या ठिकाणी आपण मेदूवडा बनवतो तसंच मी मेथीचा वडा बनवला आहे, मध्ये असा गोल करून मग तो वडा व्यवस्थित बनवून घेतला. त्यानंतर आपल्याला वडे वाफवून घ्यायचे, त्याच्यामुळे हे जे टपरवेअरचं स्टीमर आपण म्हणतो
त्यामध्ये सर्वात आधी बेसला मी तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडे बनवण्याच्यामध्ये ठेवतो आणि त्यानंतर वाफवायला ठेवतो तेव्हा जेव्हा वाफवून वडे निघतात तेव्हा आपण ते व्यवस्थित काढू शकतो. म्हणजे इझिली ते वडे निघतात आणि खाली चिटकत नाहीत. त्याच्यामुळे आधी तेल लावून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी मी कढई ठेवली आहे आणि आता मध्यम आचेवर मी या ठिकाणी स्टीमीत ठेवलं आहे, एकावर एक रचून. आणि अवघ्या 5 ते 7 मिनटामध्ये आपले जे वडे आहेत ते व्यवस्थित असे वाफवून निघालेले आहेत. हे स्टीमीट तुम्हाला प्लास्टिकचं वाटतं आहे, पण ते टपरवेअरचं असल्याकारणाने त्याचं प्लास्टिक खूप चांगलं आहे आणि ते BPA फ्री आहे, त्याच्यामुळे मग ते हार्मफुल नाही आहे आपल्यासाठी. आता इथे 2 गॅप दिलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता याच्यामधून जी वाफ आहे ती बाहेर जायला जागा असते. तर आपलं वडे व्यवस्थित असे वाफवून निघालेले आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल की वाफवून निघालेत की नाही तर एकदा त्याच्यामध्ये सुरी टाकून तुम्ही चेक करायची. आता या ठिकाणी कढई ठेवली आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये असं तेल ॲड करते. तेल टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला एक एक करून वडे सोडायचे त्याच्यामध्ये. तर जेव्हा वाफवून घेतो तेव्हा थोडेसे वडे थंड व्हायला ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर असे काहीतरी दिसतात ते. त्यानंतर मी तेलामध्ये असा टाकलेत आणि आता व्यवस्थित वडे दोन्ही बाजूंनी तळून घेते छानपैकी. आणि आतून बाहेरून सुद्धा आपल्याला ते वडे व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा, जास्त तेल करपू द्यायचं नाही, नाहीतर मग वडे करपतात आणि मग त्याची टेस्ट बिघडते. तर दोन्ही साईडने मी असे मस्तपैकी तळून घेतलेत वडे. आता मंद आचेवर वडे तळल्यानंतर ते आतून बाहेरून पूर्णपणे व्यवस्थित तळून निघतात आणि कुठेही कच्चे राहत नाही आणि त्याचा खायला स्वाद इतका टेस्टी लागतो ना. मग बघा वड्यांना कसा सोनेरी रंग आला आहे. छान कुरकुरीत वडे तळून घेतल्यानंतर हे असे काही दिसतात. आणि मग ही मेथी खायला सुद्धा तितकीच पौष्टिक आणि चवदार लागते आणि याचे फायदे तर अनगिनतच आहेत. जेव्हा मी हे मेथीचे वडे बनवले ना त्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण याची भजीसुद्धा बनवून बघूया आणि बघूया दोघांमध्ये काय फरक वाटतो ते. तर जे आपण पीठ मळून घेतलेलं ना त्याच्या अर्ध्या पिठाचे मी वडे बनवले आणि त्यानंतर अशा अर्ध्या पिठाचे मी भजी बनवले आणि भजी खूप कुरकुरीत झाले आणि वडे खूप सॉफ्ट झाले. तर ज्याला कुरकुरीतपणा हवा असेल त्याने भजी बनवावी आणि ज्याला सॉफ्टपणा हवा असेल त्याने वडे बनवावे. हे वडे चहाबरोबर, हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर एकदम मस्त लागतात आणि नाश्त्यासाठी तर ही परफेक्ट डिश आहे. फक्त लिंबू आणि गूळ टाकायला विसरू नका. जर तुम्ही गोड खात असाल तर गूळ टाका आणि जर तुम्ही गोड खात नसाल तर फक्त लिंबू पिळलं तरी पण त्याचा कडवटपणा दूर होईल. मंडळी, तर ही रेसिपी नक्की करून बघा. तुमच्या मुलांना, घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त गावरान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.